नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता पुन्हा एकदा खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे. आतापर्यंत प्रत्येकाला वाटत होतं की नंदिनीचं आयुष्य हे सुरळीत चालू होणार आहे, पण असं नाही आहे. नंदिनीच्या आयुष्यामध्ये इथून मागेही दुःख होतं आणि ह्यापुढे सुख येणार आहे की दुःख हे जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे. चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. तर इथे आता काव्य पेपरसाठी गेलेली असताना अचानक तिच्या पोटामध्ये दुखू लागतं आणि पाऊस असल्यामुळे रस्ता खराब असतो. पार्थही काव्याबरोबर असतो, नंदिनीसुद्धा असते. तर पार्थ तिथं त्या ॲम्ब्युलन्ससाठी फोन करतो, पण ॲम्ब्युलन्स यायला काही तयार नसते. तर आता पार्थ म्हणतो, तर काव्याला दवाखान्यात न्यायचं तरी पण कसं न्यायचं, कारण पाऊस एवढा चालू आहे, रस्ता खराब आहे, काय करायचं. इथे काव्याला मात्र खूप त्रास होत असतो. ती म्हणते, पार्थ काही करा पण मला वाचवा. तर इथे इतकी मुलांची गर्दी असते. पार्थ त्या मुलांना सगळ्यांना त्या परीक्षा हॉलमधून बाहेर काढतात आणि काही मुले तिथे थांबलेले असतात. तर बाहेर गेलेले मुलं खिडकीतून काव्याचा तो व्हिडिओ शूट करत असतात की तिला त्रास कसा होतो आहे. पण इथे पार्थला खूप राग येतो. पार्थ त्यांना ओरडतो, अहो इथे सिच्युएशन काय आहेत आणि तुम्ही शूट करताय, आणि तो दरवाजा बंद करतो. तर काव्या इथे मोठमोठ्याने ओरडत असते आणि नंदिनी मला वाचव, नंदिनी मला वाचव, माझ्या बेबूला वाचव असं म्हणत असते. तर नंदिनी काव्याला कसाबसा धीर देते आणि म्हणते, हे बघ, या काळामध्ये प्रत्येक बाईला त्रास होत असतो, पण तो त्रास सहन तुला आज करावा लागणार आहे, कारण आपल्याकडे इथून बाहेर पडण्यासाठी कोणताही मार्ग नाही आहे. पण आता काव्याला काही धीर धरवत नव्हता. तेव्हा अखेर नंदिनी म्हणते, काव्याची डिलिव्हरी मी करणार आहे. असं म्हटल्यावरती पार्थलाही शॉक बसतो की बाबा आता नंदिनी हे सर्व कसं काय हँडल करणार. तर ती त्या मुलींची काही मदत घेऊन ती काव्याची डिलिव्हरी सुखरूप करते. पण योगायोग असा होतो की इथे काव्य बेशुद्ध पडलेली असते आणि काव्य बेशुद्ध पडताना आपलं बाळ नंदिनीच्या हातात देते आणि म्हणते, तू मावशी नाही तर ह्या बाळाची आई होऊन ह्याचा सांभाळ कर. आणि आता इथे पार्थ काव्याला उठवण्याचा खूप काही प्रयत्न करत असतो. तो पुढील भागामध्ये आता काव्य शुद्ध येईल की काव्याच्या जीवाला काही धोका आहे हे आपल्याला बघायचं आहे. मग त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.